सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा. भगवानदास केंगार. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी आणि आवश्यक असल्यास केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष भगवानदास केंगार यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केंगार यांनी म्हटले आहे की गेल्या काही आठवड्यापासून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आता गंभीर वळण घेतले असून अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेबाबत केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक होते. मात्र वेळेत संवाद न झाल्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाल्याचा आरोप त्यांनी केला. केंगार यांनी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा उल्लेख करत परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाल्याचे म्हटले आहे. तसेच विविध राज्यांमध्ये झालेल्या कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केलाय. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते शिक्षण विभागाची जबाबदारी संबंधित मंत्र्यांवर असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी वेळेत संवाद साधणे आवश्यक होते. आंदोलन चिघळण्यापूर्वी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसते, असेही त्यांनी नमूद केले. केंगार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष दूर करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय तातडीने जाहीर करावेत असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. एका मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळणार नाही, मात्र विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी सरकारने आवश्यक निर्णय घेणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर हा वाद मिटवून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा त्याचे परिणाम देशभर उमटू शकतात असा इशारा भगवानदास केंगार यांनी आपल्या पत्रकातून दिला आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.